तुमसर तालुक्यातील राजापूर येथे पूर्व माध्यमिक शाळेच्या आवारात एक जीर्ण झालेली शाळेची इमारत आहे। तर या इमारतीला भेगा पडल्या तर आतल्या भागाची पडझड झाली आहे। तर या जीर्ण इमारतीजवळून विद्यार्थी ये जा करतात। यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना या जीर्ण झालेल्या इमारतीचा धोका निर्माण झाला असून शाळा प्रशासनाने अनेकदा संबंधित विभागाला जीर्ण इमारत पाडण्यासंबंधी अनेकदा पाठपुरावा केला, मात्र अजूनही ही जीर्ण इमारत पाडण्यासाठी संबंधित प्रशासनाने दखल घेतली नाही। जर या ठिकाणी एखादी मोठी घटना घडल्यानंतर संबंधित प्रशासनाला जाग येईल का, असा संतापही पालकवर्ग व ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत। यावेळी माजी सरपंच वसंत बिटलाय यांच्यासह ग्रामस्थांनी जीर्ण झालेली इमारत पाडण्याची मागणी केली आहे। जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा राजापूर येथे आपण येथे मागे पाहत आहात, एक जीर्ण झालेली इमारत आहे आणि ही जीर्ण इमारत खूप जुनी असल्या कारणाने एकदम आतून पडलेली आहे आणि येथून विद्यार्थ्यांचं जाणं येणं आहे। म्हणून मी वसंत बिटलाय, माजी उपसरपंच राजापूर, ह्या निमित्ताने आज पालक म्हणून किंवा गावकरी म्हणून मी शाळेला भेट दिली असता ही इमारत एकदम जीर्ण झाली आहे आणि हे पाडण्याची तुम्ही कारवाई करावी अशी मी सूचना मुख्याध्यापकांना दिलो। त्यानुसार मुख्याध्यापकांनी 10 जुलैला आणि 14 ऑगस्टला पंचायत समितीला पाठपुरावा केला आणि ग्रामपंचायतला सुद्धा त्यांनी वारंवार पत्र देऊन पाठपुरावा केला, पण तरीसुद्धा ही जीर्ण झालेली इमारत अजूनपर्यंत पडलेली नाही आणि त्या कारणाने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका झाला आहे। कारण येथूनच विद्यार्थी जेवणाकरिता, खेळण्याकरिता जाण्या येण्याचा आहे। शाळा बंद झाल्यावेळी येथे गावातील विद्यार्थी खेळतात आणि त्यामुळे येथे जीवहानी होण्याची शक्यता आहे आणि उद्या जीवहानी झाली तर आपल्याला भरपाई करता येणार नाही। म्हणून आम्ही संबंधित विभागाशी वारंवार अशी विनंती करतो की ही जीर्ण झालेली इमारत फार जुनी आहे, 1990च्या दरम्यान ही इमारत बनलेली आहे आणि हे बिना कालम आणि भीमची आहे, इटांची आहे। ती इमारत केव्हाही ढासळून पडू शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। म्हणून ही लवकरात लवकर जीर्ण झालेली इमारत संबंधित विभागांनी पाळावी। जर इमारतीपासून कोणाच्याच विद्यार्थ्याला जीवाला धोका झाला किंवा काही अपघात झाला किंवा जीवहानी झाली, त्याचा संबंधित विभाग जबाबदार राहील अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे। तरी त्वरित त्यांनी इमारत पाळावी अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे।